बघू शकता बाबा गेलता पनवेलला मस्तपैकी वरून नाका फिश मार्केटला. तर आपल्याला मच्छी आणली, अंड्यात मस्त पोचे आणि चिमणी. आणखी काय आणले बाबा? करपून आणले. बघू शकता आई ओपन करून दाखवतं. पहिले बघू शकता चिमणी मस्त. आता आपण चिमण्या फ्राय करू आणि त्याची आपण पोपटी बनवू पोच्यांची. असं काय आता मच्छी साफ करून घेते. बोल आता 25 बोल काम 25 जोर लावायला लागते. गाबोली ठेवल्यान पोचे मस्त साफ करून, इकडे ठेवल्यान खरपून, इकडे आपले चिमणं मस्त गाबोलीन भरलेलं वलगणीचं चिमणं मस्त आहे. चिमणं फ्राय झालेत. आता आपण वरून कोथिंबीर शिकू मस्त पैकी. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर बाबाने मच्छी आणल्या मस्त. बघू शकता बाबा गेलता पनवेलला मस्तपैकी वरून नाका फिश मार्केटला. तर आपल्याला मच्छी आणली, अंड्यात मस्त पोचे आणि चिमणी. आणखी काय आणले बाबा? करपून आणले. बघू शकता आई ओपन करून दाखवतं. पहिले बघू शकता चिमणी जिवंत होते, आता पॅक आणलं ना पिशवी. बघा मस्त. गावरे आलं तर त्याला जीव पाणी टाकल्या हलवेल जीव बिचाऱ्यांचा पिशवीन जीव गेला. असं पिवलं बघा मस्त. अरू डब्यान पाणी आण जा बाहेरच्या, जाम महाग बाहेर डबत बा तेल. बघा छोटे साईजचे पोचे आहेत. अरे बाबा, पोचे कसे भेटले? पोचे कसे भेटले? 280 ला पोचे. हे किती चिमणं? चिमणं किती? चिमणं बरं हा चिमणं 400 रुपयाचं. किती किती येईल? किती आहेत? गाभोलीच आहेत ना? गाबोलीच 4 90. 400 रुपयाचं 9 चिमणं. 1 टक्के अरू ते डब्यांचं पाणी आण. ते खरपून मस्त हे खरपून जाम भारी आहेत बा. खरपून 200 कसं आहे? रुपयाचं 100 रुपयाचं. 100चं मस्त दे. हे बी किती 8 किती आहेत वाटतं पोचे. नाही 100 रुपयाचं भरपूर येईल मग करपून. बाबा भरपूर 100 भारी आहेत रुपयाचं ना, झालं. मस्त ताजं. जास्त आणायचं ते मस्त. आता आपण चिमणं फ्राय करू आणि त्याची आपण पोपटी बनवू पोच्यांची. असं काय आता मच्छी साफ करून घेते. बघू शकता फायनली आईने चिमणं साफ करायला घेतल्या. सर्वात अगोदर चिमणे चिकाड असतं ना, ती चिकटी काढून घेतं आई. आईने तर घेतले पोट करायला. आता गाबोली निघाला का जोर लावायला लागते. गाबोली बाबा हे चिमण्यांसाठी जाम हिंडला. जाम आज महाग होतं संडेला. गाबोलीची चिमणी फायनली आज खायला भेटेल आपल्याला मस्त पैकी. ताट द्या ना. आता घेतले दुसरा. बघू आता याच्यात पण निघतं का असेल. निघालं ते पोट भरलेलं. गाबोली स्पेशल चिमणा.
गाबोली बघा एक नंबर काम 25 असे धरून ठेव ना हॉल्ट कर ना हॉल्ट बघू शकता 4 चिमणी साफ केल्या 4 गाबोलीचे मस्त कडक भरल्या तो पाचवा सुद्धा मस्त टाणटाणान एकदम नाटान भरले गाबोलीन एक नंबर काम 25 ते 5 वर्षापर्यंतच. अरे घे मस्त हातात हे लवकर हे तुझा ब्लॉग मध्ये घेतो ते नंतर काय ठेवतो हे लवकर अरे ते बोलशील सांगू का काम 25 तर मग सटकाचा नाही चोकोस ठेव आता. इथं इथं हे गाठीचे काढ. चोकोस ठेव खाली. इथं इथं जीव ठेव चोकोस. बघू शकता अर्णवनी बघ कसा पोची घेतल्या अर्णव कसा काम 25 अरे कोणी आणल्या बोल आता 25. क 25 तिथला पण काम बोल 25 काम बोल. 25 बोल 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 याचा हे बघू असलं शकता, मोठा हे असं बघा. इथं ठेवलं पोचा जास्त बारीक बी नाही जास्त मोठा पण नाही मीडियम आहे मस्त यो जे मी देताव ना बारीक मोठे आहेत यो बरा मच्छी मस्तपैकी. पनवेल चला तुम्हाला मच्छी दाखवतो साफ झालेली इकडं बघू शकता तुम्ही त्या डब्यात ठेवल्यान पोचे मस्त साफ करून इकडे ठेवल्यान खरपून आणि इकडे आपले चिमणं मस्त गाबोलीन भरलेलं वल्गणीचं चिमणं मस्त आहे ते बघू शकता तर चला आता आपण चिमणं मस्त मॅरिनेट करू मस्त बघू शकता साफ करून घेतल्या मस्त स्वच्छ बघू शकता मस्त एकच नंबर आपल्याला रात्री फ्राय करायचं तर आता आपण मॅरिनेट करू मस्त अगोदर आपण मीठ टाकू अगल त्याच्यानंतर थोडासा आगळ टाकू चला आता आपण धना पावडर टाकू मस्तपैकी त्यानंतर टाकू गरम मसाला त्याच्यानंतर हळदी पावडर नंतर आपला घरचा लाल तिखट आगरी मसाला थोडंसं पाणी शिडकू मस्त असं मिक्स करून घेऊ सर्व चिमण्यांना मसाला लावून देऊ आता आपण मुरत ठेवलं ना चिमणं तर रात्रीच्याला एक नंबर लागतील ते जबरदस्त तसं इन्स्टंट फ्राय केलं तर चालतं तसं मसाला अगोदर लावलं ना जामच बाहेर लागतं आणि ॲक्च्युली चिमण्याची स्किन ना चिकट असते त्याला मसाला ॲक्च्युली जास्त लागं पण नाही त्याला बघू शकता फायनली आपले चिमणं मसाल्यामध्ये मॅरिनेट झालेत इकडे बघा मस्तपैकी आता आपण त्याला मस्त फ्रीजमध्ये ठेवू आणि संध्याकाळी मस्त फ्राय करू तर बघा असं मोठे काल अर्धे खाल्ले अर्धे आज बनवले चला फायनली मस्तपैकी चिमणं मॅरिनेट केलेत आता आपण मस्त चिरून घेऊ मस्त काल मोठे आणले मोठे अर्धे खालते काल अर्धे ठेवले फ्रीजमध्ये त्यात आता मोठ्याचे जेवू आता आपण रात्री आपल्याला चिमण्यांचा बेद आहे मस्त गाबोलीचं चिमणं खाऊ मस्त फ्राय करू तुम्हाला दाखवणार रेसिपी तर सध्या गेली दाखवतो तुम्हाला कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये चला आता आपण मच्छी फ्रीजमधून काढलेली आहे फ्राय करण्यासाठी बघू शकता इकडे बघा मच्छी मस्त आहे की इथे बघू शकता आपण कोथिंबीर घेतले वरून टाकायला मस्त बारीक करून इथे काळा मिरची घेतले कमी तिखटवाली
आणि लसूण ठेचून घेतले, कढीपत्ता घेतला, मस्त पॅन ठेवले गॅसवर. आता गॅस चालू करू आपण, तेल टाकून घेऊ मस्त. चला आता आपण कढीपत्ता टाकू, त्यानंतर काकड्या मिरची आणि लसूण ठेचलेला आहे तो टाकू. तेलामध्ये परतून घ्यायचा. चला आता आपण एक एक करून चिमणी रसून घेऊ मस्त. कधी पण ना चिमणी फ्राय करताना जरा सतर्क राहायला लागतं. इकडे फटांगऱ्या चालू आहे, फटफट फटफट गावल्या उपालतात बरं. फटफट फटफट चालू आहे इकडे बघा. आपले उपालतान पूजाच्या 2-3 ठिकाणी उरल्या उरतात, आवाज येतो बघा, फाट फाट फाट. चला आता एक साईड झालेली आहे, आता आपण पलटी करून घेऊ. चिमणी फ्राय करताना जरा थोडीशी काळजी घ्यायची, तर का दाबले ना फटफट फटफट आवाज येतो, डोल्या बिल्या बी उडायची शक्यता असते. मस्त फ्राय झालं तर आता कलर चेंज झालं. इकडं बघा स्टाईल बघा, आता त्यानं उभं केलं. नाही ते गाबोली चांगली शिजली पाहिजे ना, ना तुला तर गाबोली नरम ना पटेल. चला आता आपण काढून घेऊ मस्त. बघू शकता, पहिले आपण 5 टाकले ते काढून झालेत, असं ते गाबुलीचे होते. आता राहिलेत किती राहिले ना, आता 5 झालं, आता 4 आहेत. त्यांचे 2 गाबुलीच आहेत, 2 वांजे आहेत. परत तेल टाकतं. फ्राय आयटम असलं ना अशी वाट लागते. इकडं सगळीकडे उडले बघा, सगळ्या गाबोल्या फुटल्या ना, इकडं सगळं तेल मसाला उडले सगळीकडे. आता पूर्ण तुम्हाला सर्व रेडी झालं दाखवतो. मस्त लगेच चिमण्या आपल्या ताव मारता मस्त पैकी. सीझनची पहिली गाबोली खायची. बघू शकता फायनली आपले चिमणं फ्राय झालेत. आता आपण वरून कोथिंबीर शिकू मस्त पैकी. चला फायनली मच्छी फ्राय झालेली आहे मस्त चिमणं. आता या जेवायला, जेवायला वरतं पूजा ताट रेडी झाली मस्त पैकी. या जेवायला मस्त भाकरी, कांदा, चिमणं सीझनचं पहिलं. चला या जेवायला मस्त पैकी. चिमणा एक नंबर. हे जेवायला गाबोली नंतर खातो, तरी जेवून घेतो. गाबोली तुम्हाला नंतर दाखवतो. मला फायनली माझं जेवण झालेलं आहे मस्त ना. इकडं बघा गाबोल्या ठेवल्या साईडला दोन्ही चिमण्यांच्या, मस्त एक रॉकेट.
आणि नुकत्या खाता. आणि इकडे बघा आता अर्णव पण गाबोली खातोय चिमण्यांची. अरे बापरे आती अरे कशी लागते शपथ. यम्मी. हे आती घेतली तोंडात. आता गाबोली खातो मस्त. या खायला. एकच नंबर जबरदस्त. चला फायनली जेवण करून झालेलं मस्तपैकी. आणि या चिकनचा वल्गणीचा पहिला चिमणा खाला, एक नंबर लागला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला ब्लॉग एंड करतो. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब नक्की करा.